नमस्ते विद्यार्थ्यांनो, आपण शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना इंग्रजी विषयातील 14वे प्रकरण ज्याचं नाव आहे होमोफोन्स म्हणजे दुसऱ्या शब्दासारखाच उच्चार असणारे परंतु स्पेलिंग आणि अर्थ वेगळे असणारे इंग्रजीमधील शब्द हे आपण काल याची जवळपास 30 एक उदाहरणं काल आपण पाहिलेली आहेत। आपल्याला जे आठवतील ते उदाहरणं पाहिलेली आहेत। आता प्रत्यक्ष या प्रकरणावर परीक्षेमध्ये कसे प्रश्न येतात ते आपण आज पाहूयात। चला तर पाहूया नवनीत प्रकाशनच्या पुस्तकामधील सॅम्पल क्वेश्चन्स। सुरुवातीला 5 सॅम्पल क्वेश्चन्समध्ये काय इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन नंबर 1 2 3 म्हणजे 1 ते 3 प्रश्नासाठी काही सूचना दिलेल्या आहेत। काय सूचना आहे पहा, सिलेक्ट द करेक्ट होमोफोन्स टू कंप्लीट द सेंटेन्स। आपल्याला या ठिकाणी काही वाक्य दिलेले आहेत म्हणजे क्वेश्चन नंबर 1 2 3 मध्ये सेंटेन्स दिलेले आहेत आणि त्यातील आपल्याला ते वाक्य पूर्ण करण्यासाठी होमोफोन्स निवडायचे आहेत। अर्थपूर्ण वाक्य तयार झालं पाहिजे ना। चला तर पाहूया क्वेश्चन नंबर फर्स्ट काय आहे बघा। क्वेश्चन आहे द डॅश डॅश ऑफ द फ्लॉवर फिल्ड द रूम। डॅश डॅश ऑफ द फ्लॉवर फिल्ड द रूम। आता पहा या ठिकाणी फ्लॉवर हा शब्द आहे। फ्लॉवरचा काय असतो, सुगंध असतो। मग सुगंधासाठी काय शब्द वापरतो आपण इंग्रजीमध्ये, सेंट। सेंट पण आपण जर ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर बघा सेंट SENT। सेंट म्हणजे काय, पाठवले। सेंटचा भूतकाळ हा CENT। सेंट म्हणजे काय, टक्के, टक्केवारी, शेकडेवारी। SENT सेंट म्हणजे काय, सुगंध, काय सुगंध। आणि जो शेवटचा आहे सेंट ते म्हणजे संत, संत। मग बघा बरं, पहिला सेंट पाठवले, दुसरा सेंट टक्के आहे की नाही, किंवा टक्केवारी आपण म्हणतो। आणि पहिला जो आहे तो तुम्हाला माहित आहे पाठवले। मग कोणता येईल, फ्लॉवरचा सेंट म्हणजे सुगंध असतो म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे आपलं या ठिकाणचं उत्तर आहे। समजलं असेल। यानंतर पाहूया क्वेश्चन नंबर 2। आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये काय दिलेलं आहे पहा, आय एन्जॉयड द विलेज डॅश डॅश विथ माय फ्रेंड्स। एन्जॉयड म्हणजे मौज मजा केली आहे की नाही। आय एन्जॉयड द विलेज डॅश डॅश विथ माय फ्रेंड्स असं दिलेलं आहे। आता पहा तुम्ही जर पाहिलं तर खाली पर्याय आहेत FARE। फेअर म्हणजे काय माहिती आहे का, भाडे, भाडे किंवा किराया म्हणतो बा आपण। त्यानंतर FAIR फेअर म्हणजे काय, जत्रा। आणि FEIR असा काही शब्द नाही बरं का, हा शब्दच नाही असा फेअर। आणि FIRE फेअर म्हणजे आग किंवा विस्तव, आग किंवा विस्तव। मग मला सांगा आय एन्जॉयड द विलेज फेअर असते गावची, खेडेगावची यात्रा, जत्रा, यात्रा। विथ माय फ्रेंड म्हणजे मी माझ्या मित्रांच्या सोबत खेडेगावची जत्रा, आनंद, जत्रेत आनंद साजरा केला। म्हणजे तुमच्या लक्षात आलं की या ठिकाणी काय यायला पाहिजे, FAIR फेअर। फेअर म्हणजे जत्रा किंवा यात्रा आपण म्हणतो। आलं लक्षात। मग पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे। त्यानंतर पुढे पहा क्वेश्चन नंबर 3 काय आहे तर बघा, हिज आन्सर वॉज डॅश डॅश। हिज म्हणजे त्याचे, आन्सर उत्तर, वॉज होते काय, डॅश डॅश। मग यांना सांगायचं की त्याचं उत्तर बरोबर होते। आता खाली पर्यायामध्ये पाहिलं तर पहिला आहे WRIT। राईट म्हणजे काय असतं, लिहिणे, काय सांगण्याची गरज नाही। RITE राईट म्हणजे हा शब्द बऱ्याच वेळा येत नाही, संस्कार। काय म्हणायचं राईटला, संस्कार, संस्कार। पुढचा शब्द आहे RIGST। राईट म्हणजे तुमचं म्हणणं ते पण बरोबर आहे, तुम्हाला तुमच्या मनात असेल राईट म्हणजे उजवा, पण या ठिकाणी मात्र बरोबर, राईट म्हणजे बरोबर। आणि
पुढं जो शब्द दिला आहे तो शब्द RIHT असा काही शब्दच नाही. मग मला सांगा काय येईल. हिज आन्सर वॉज राईट म्हणजे क्वेश्चन नंबर म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे त्याचं क्वेश्चन नंबर 3चं राईट आन्सर आहे. आन्सर पण राईट आहे, ऑप्शनमध्ये दिलेला वर्ड पण राईट आहे. आलं लक्षात. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. अशा पद्धतीनं आता आपण या होमोफोन्समध्ये दिलेले 3 सॅम्पल क्वेश्चन्स पाहिले आहेत. यानंतर पाहूयात आपण क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. क्वेश्चन नंबर 1, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस यूजिंग द करेक्ट होमोफोन्स इन द ब्लँक्स. आपल्याला या ठिकाणी रिकाम्या जागी योग्य होमोफोन्स भरून ते वाक्य कंप्लीट करायचे आहेत. तर पहा फर्स्ट क्वेश्चन काय आहे पहा. वी रीच्ड द पिकनिक स्पॉट. आम्ही सहलीच्या ठिकाणी पोहोचलो. रीच्ड दिलेलं आहे, पोहोचलो. डॅश डॅश 6 इन द इव्हिनिंग. BUY, BYE, BY आणि BOY. आता पहा BUY बाय म्हणजे काय सगळ्यांना माहीत आहे, खरेदी करणे, विकत घेणे. BYE बाय म्हणजे निरोप घेणे. आणि BY बाय म्हणजे आता खरं तर बाय म्हणजे तुम्हाला मार्फत च्या साह्यानं असं सांगतो मी, पण एक्झॅक्टली टाईम त्याच वेळी सांगताना सुद्धा बाय वापरलं जातं. आणि म्हणून BY या ठिकाणी येणार आहे BY बाय 6 इन द इव्हिनिंग. आणि फोर्थ ऑप्शनला तर बॉय दिलंय मुलगा, म्हणजे या ठिकाणचं ऑप्शन नंबर 3 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. आलं लक्षात. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन 2. काय आहे क्वेश्चन पहा. कम डॅश डॅश आवर टीचर टोल्ड अस. कम डॅश डॅश. बघा आवर टीचर टोल्ड अस, आमच्या शिक्षकांनी आम्हाला सांगितले. कम डॅश डॅश काय येईल बघा. पहिला आहे हिअर, HEAR. हिअर म्हणजे ऐकणे. ऐकणे हे सगळ्यांना माहीत, तरी पण कधी कधी आपल्याकडून चूक होते. ऐकणे. हिअर म्हणजे येथे, HERE. हिअर म्हणजे येथे. हायर म्हणजे मगाशी सांगितलं मी भाडे. फेअर सारखाच शब्द आहे, फेअर आणि हायर. फेअर पण ते FARE बरं का. त्यानंतर बघा हिअर, हिअर म्हणजे ससा. मग मला सांगा टीचरने आपल्याला काय केलेले आहे, कमांड. कम हिअर. हिअर म्हणजे इकडे, मग इकडे ए, मग कोणता येईल शब्द हिअर. ऑप्शन नंबर 2 HERE. या ठिकाणी काय येईल HERE हिअर. त्यानंतर पहा पुढील क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 3 बघा. द डॅश डॅश वॉज इटिंग हनी. डॅश डॅश. द डॅश डॅश वॉज इटिंग हनी म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी एखाद्या प्राण्याचं नाव येणार आहे. कोण. हनी कोणाला आवडत असतो तुम्हाला माहीत आहे. तुम्ही म्हणाल बी, मधमाशा. मधमाशा तयार करतात. पण बघा तुम्ही अस्वलाची गोष्ट सुद्धा ऐकलेली असेल बघा. अस्वलाला सगळ्यात जास्त काय आवडतं तर मध असं म्हटलं जातं. आता बघा द डॅश डॅश वॉज इटिंग हनी म्हणजे काय येणार आहे अस्वल. तर अस्वलासाठी इथं शब्द कोणता आहे BEAR बियर. ऑप्शन नंबर 3 ला आहे. आणि BEAR या ठिकाणी येणार आहे, परंतु काही शब्दाचे अर्थ माहीत आहेत का बघा. तर इथं BARE बियर. बियर म्हणजे अनवाणी. अनवाणी माहीत आहे तुम्हाला, पायात बूट चप्पल काहीही नसलेला म्हणजे अनवाणी. आणि हे BIR अर्थपूर्ण शब्द नाही आणि BIRE सुद्धा अर्थपूर्ण शब्द नाही. म्हणजे या ठिकाणी उत्तर आलेलं आहे बियर, पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. क्वेश्चन नंबर जो आपल्याला दिलेला आहे तो कोणता तर बघा क्वेश्चन नंबर 4. द डॅश डॅश इज व्हेरी ब्युटिफुल ॲनिमल. द डॅश डॅश इज व्हेरी ब्युटिफुल ॲनिमल. DEER डिअर म्हणजे हरिण. DEAR डिअर म्हणजे प्रिय. आणि DIRE डायर म्हणजे तुम्हाला सांगितलं मी, डायर म्हणजे
बघा डायर म्हणजे मोठा किंवा अचानक किंवा आपल्याला एकदम धक्का बसणे असं अशा पद्धतीचा अर्थ डायर. आणि हे डिअर म्हणजे आव्हान स्वीकारणे, आव्हान स्वीकारणे, तोंड देणे, आव्हान देणे, तोंड देणे म्हणजे डेअर. मग या ठिकाणी काय येणार आहे, ॲनिमल पाहिजे आपल्याला. ब्युटिफुल ॲनिमल कोणता असतो, डिअर. तर त्या डिअरची स्पेलिंग DEER. डिअर म्हणजे हरिण आणि हे डिअर म्हणजे प्रिय, DEAR. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5. वाय डू यू डॅश डॅश युअर व्हॅल्युएबल. व्हॅल्युएबल म्हणजे मौल्यवान, व्हॅल्युएबल टाईम. वाय डू यू डॅश डॅश युअर व्हॅल्युएबल टाईम. या ठिकाणी काय येईल मग, तर बघा लूज आहे पहिला, LOOC. लूज म्हणजे काय, सैल, ढिला म्हणतो बघा आपण, सैल, ढिला. त्यानंतर दुसरा आहे LOOS. लॉस म्हणजे काय, तोटा. लॉस म्हणजे काय, तोटा, नुकसान. त्यानंतर LOSE. लॉस म्हणजे हारणे, गमावणे, वाया घालवणे, हारणे, गमावणे, वाया घालवणे. आणि त्यानंतर पुढे आहे लॉस्ट, तो तर हारला, ह्या लॉसचा भूतकाळ आहे तो. आलं लक्षात. मग यातला कोणता येईल, वाय डू यू. एक सजेशन आहे तुमच्यासाठी, सूचना आहे. वाय डू यू डॅश डॅश युअर व्हॅल्युएबल टाईम म्हणजे या ठिकाणी वाया घालवणे हा येणार आहे पर्याय क्रमांक 3. तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ का वाया घालवता असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. माय फादर इज ऑलवेज डॅश डॅश. माझे वडील हे नेहमी डॅश डॅश आहेत म्हणजे काय, सतत नेहमी राईट, RIT, राईट म्हणजे संस्कार. हा शब्द वर पण सांगितलेला आहे. WRIT, राईट म्हणजे लिहिणे. RIOT, राईट म्हणजे काय, इथं रिओट म्हणजे दंगा, मस्ती, भांडण, मारामारी. आणि हे राईट म्हणजे बरोबर. मग काय येणार आहे, माय फादर इज ऑलवेज राईट. ऑप्शन नंबर 4 हे त्याचं उत्तर येणार आहे. आलं का लक्षात.